नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या योजना करू या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. तर पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता अखेर केंद्रातून थेट वाटप करण्याचे आदेश. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. अशा मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांना जे व्हायरल बातम्या होत आहेत, या व्हायरल बातम्यांची पडताळणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करू. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. आपण या यूट्यूब चॅनलला योजना करू लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राइब पण करू शकता. प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकंदरीत आता 20वा हप्ता जमा होणार आहे. हा 20वा हप्ता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण असं काम करायचं आहे, ते म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेची अत्यंत महत्त्वपूर्ण ई-केवायसी. ही जर ई-केवायसी पूर्ण नसेल तर मित्रांनो ही ई-केवायसी प्रक्रिया तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता. मित्रांनो, ई-केवायसी करणं ही अनिवार्य केली आहे. त्या अनुषंगाने आपण ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं फार महत्त्वाचं आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर करून घ्या. अत्यंत महत्त्वपूर्ण असा अपडेट मिळालेला आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकरी बांधवांना आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. आपण जर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्या अनुषंगाने आपण ही कामं करणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरं म्हणजे आपण जर ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती जर पूर्ण केली नसेल तर आपण पूर्ण करून घेऊ शकता. दुसरं म्हणजे लँड व्हेरिफिकेशन. हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम पण दुरुस्त असणं फार महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे आपण जर पीएम किसान योजनेचा लाभधारी असाल तर आपल्याला माहिती आहे की अनिवार्य केलेलं आहे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी ही अनिवार्य केलेली आहे. ती फार्मर आयडी जर काढला नसेल तर काढून घ्या. अत्यंत महत्त्वपूर्ण असं अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हप्ता थेट वितरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहे आणि त्यासाठी आपण सर्वांना माहिती आहे की कार्यक्रमामधून वितरित केला जातो, तर त्या अनुषंगाने तसे कामे करण्यात येत आहे. धन्यवाद.